नमस्कार मित्रांनो, बघा टीईटी पेपर 2 चा हा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला तुम्ही वाचू शकता. एक व्यक्ती आहे त्यानं काही रक्कम गुंतवली आणि त्या रकमेवर त्याला काय झाला 20% फायदा झाला, नफा झाला. मग त्यानं काय केलं ती रक्कम प्लस तो नफा करून त्यानं काय केलं नवीन व्यवसायात गुंतवली आणि त्याला तिथे झाला 20% तोटा. तर ते काय म्हणते आपल्याला पूर्ण त्या व्यवहारामध्ये 2 जे त्याने व्यवहार केलेत त्याच्यामध्ये त्याला नफा झाला का तोटा झाला आणि किती झाला असं विचारले. मित्रांनो एक सिंपल मेथड आहे आपली, रेग्युलर मेथडनं पण काढू शकतो आणि दुसरी काय सक्सेसिव्ह चेंज म्हणजे टक्क्यामध्ये किती बदल झाला हे आपल्याला काढता येतं. दोन्ही मेथडनं बघूया. चला पहिल्यांदा सिंपल मेथडनं बघूया आपण. काय रक्कम मान्य करू आपण समजू 100 रुपये त्यानं गुंतवली. पहिल्यांदा झाला त्याला 20% नफा. 100 वर 20% नफा म्हणजे किती 20 रुपये. म्हणजे किती झाले बघा मित्रांनो 120 रुपये त्याची रक्कम झाली. 120 रुपये काय झाली आता रक्कम. ती 120 रुपये रक्कम आता तो दुसऱ्या धंद्यामध्ये गुंतवणार. मग 120 रुपये त्यानं गुंतवले दुसऱ्या धंद्यामध्ये. तिथं काय झालं त्याला तोटा झाला. किती 20% तोटा झालाय. म्हणजे 120 चे 20% किती येणार 12 दुनी 24 म्हणजे ह्यातून वजा करा. कारण तोटा काय करतो आपण वजा करतो मुद्दलातून म्हणजे रकमेतून 24 वजा केले किती आले मित्रांनो 96 आले. म्हणजे त्याच्याकडे सध्या आता किती पैसे येतं 96 रुपये. त्याने गुंतवले ते किती 100 रुपये. बघा मूळ रकमेतून कमी झालेत म्हणजे काय तोटा झालाय. किती झालाय 4 रुपये तोटा झालाय. 4 कुणावर झालाय 100वर मूळ रकमेवर तोटा असतो. म्हणजे किती झालाय 4 म्हणजे 4% झालाय. किती तोटा झाला 4% तोटा. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार मित्रांनो 3. आता सक्सेसिव्ह चेंज करू कारण सोपे आकडे असले तर आपण ह्यात करू शकतो. पण जी दुसरी पद्धत सांगणार सक्सेसिव्ह चेंजची त्यात कितीही तुम्हाला टक्केवारीचे आकडे अवघड दिले तरी करता येते सोपं. बघा नफा म्हणजे काय असतो प्लस असतो 20. पुन्हा वजा तोटा काय असतो वजा असतो हे वजा 20. पुन्हा काय करायचं त्यांचा एकदा गुणाकार करायचा 20 गुणिले बघा हे नफ्यावाले 20 गुणले आता तोट्यावाले 20 गुणूया बरोबर भागिले 100 बरोबर का. बघा 20 मधून 20 गेले 0 अधिकला अधिक 20 गुणिले 20 किती 400 आणि बघा गुणाकारात काय अधिक आणि वजा गुणा केलं तर काय होत असतं वजा होत असतं. म्हणजे वजा 400 भागिले 100 बघा हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले काय राहिलं वजा 4 राहिलं. शून्य ऍड केलं तर काय फरक पडते का नाही वजा 4%. आता वजा म्हणजे काय असतं तोटा असतं बघा नफ्याला आपण प्लस केलं तोट्याला काय केलं वजा केलं उत्तरात वजा आलंय म्हणजे आपलं उत्तर कधीच ह्या पद्धतीमध्ये चुकू शकत नाही की नफा झाला का तोटा झाला बरोबर. म्हणजे वजा म्हणजे काय झालं तोटा 4% म्हणजे पर्याय क्रमांक 3 झाला. धन्यवाद.